सती गोदावरी महाराज यांच्या जीवनचरित्र कथेचा आजच्या काल्याच्या कीर्तनाने सांगताचा प्रसंग आहे. विठ्ठला कोणताही महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाशी निगडित कोणतेही प्रकारचा कार्यक्रम असला, तो वर्षभराचा वार्षिक उत्सव असला, चातुर्मासाचा 4 मासाचा उत्सव असला, महिनाभराचा अधिक मासासारखा उत्सव असला, 7 दिवसाचा सप्ताह 3 दिवसाचा आणि उत्सव असेल तरी देखील त्याची सांगता महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या निगडीत आणि भाविकांच्या आणि संबंधात जर असेल तर त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. त्या नियमाला अनुसरून आणि श्री सती गोदावरी महाराज यांचं हे चरित्र कथन जे आपण केलं, त्या माताजींच्या चरित्र कथनाच्या आणि जी कथा केली आपण, त्याची सांगता आजच्या काल्याच्या कीर्तनाने आहे. विठ्ठला अभंग श्री गोदावरी आईंच्या जीवन चरित्राशी संबंधित जे काही पैलू मला दिसलेत आणि त्या संबंधातला अभंग जरा प्रस्तुत केलेला आहे. अभंग भजनी मंडळाच्या पाठातलाच आहे. फार सुंदर आणि चिंतनीय अभंग आहे. ज्यांनी जे केवळ हे एवढंच कीर्तन ऐकतील त्यांना कदाचित याचा संबंध लागणार नाही जोपर्यंत माताजींच्या चरित्राचं अवलोकन केलं नसेल. कारण अभंगाचा संबंध कदाचित माझ्याकडनं आणि श्री गोदावरी आईंच्या जीवन चरित्राशी संबंधित आणि जोडला जाऊ शकतो. आणि त्यामुळे ऐकणाऱ्यांनी जे पुढे भविष्यात ऐकतील, हे ध्वनिचित्रस्फिती होत आहे, व्हिडिओ शूटिंग होत आहे, कदाचित भविष्यात कोणी ऐकेल तर त्यांनी हे जरा समजून घ्यावे अशी त्यांना नम्र विनंती. व्यक्ती परमार्थ करता करता इतका अंतरंगात तल्लीन होतो, इतका तल्लीन होतो की त्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो. आणि जेव्हा बाहेरच्या जगाचा विसर पडतो तेव्हा जे बाहेरच्या जगात सावध असतात ते लोक, ज्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो त्याला जागृत करून विक्षेप करत असतात. मी बोलत नाही, गीतेत वर्णन आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो. म्हणून हे या श्लोकाचा अर्थ व्यवस्थित समजून घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल, जे लोक, जे सिद्धपुरुष विषय सुखाच्या ठिकाणी झोपलेले असतात त्या विषय सुखाच्या ठिकाणी सामान्य विषयासक्त लोक जागे असतात आणि विषयासक्त लोक ज्या ठिकाणी जागे असतात त्या ठिकाणी सिद्ध पुरुष झोपलेले असतात. अशीच एक गवळण, जिला शास्त्रात गोपी म्हटलं जातं. गोपी, गवळण या गोपी शब्दाचा अर्थ आहे, पांडुरंगजी महाराज तुम्ही फार संस्कृत शिकलेले आहात, गोभी सर्व इंद्रियैहि भक्तिरसम पिबती या वृत्ती सा गोपी. गोपी हे स्त्री शरीर नाही, गोपी ही वृत्ती आहे. सर्व इंद्रियांच्या द्वारा 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन अशा इंद्रिय आणि दशकंच 11 इंद्रियांच्या द्वारा भक्ती रसाचं पान करणारी जी वृत्ती असते त्या वृत्तीला काय म्हटलंय? गोपी. अशी जी गोपी आहे ती गोपी जेव्हा भगवंताला शरण जाते, भगवंताशी समरस होते. जरा आता लक्ष द्या, श्री राधा आणि भगवान श्री कृष्ण यांच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध मैत्री संबंध आहे. कोणता? मित्रत्वाचा संबंध आहे. सखेती मत्वा, जसं अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा मित्र भावाचा संबंध आहे. सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे या तव हे सखेती अजानताम हे मानं तवेदं मया प्रमादं जाणकार मंडळी म्हणून जास्त ताण नाही साहेब इथे. आणि कीर्तन उशिरा सुरू झाल्यामुळे ते काही लवकर सुटणार नाही. कीर्तनाची वेळ होती 7, पुढे 7 ते 9, आता ते सुरू झालं 8च्या नंतर. आणि मग आता ते किती वाजेपर्यंत चालेल अंदाज लावा. जे जेवून आले असतील ते म्हणतील बरं आहे अधिक चाललं तर, आणि जे तसेच आले असतील कोरडे त्या शिव्या द्यायला सुरुवात केली असेल त्यांनी कार्यक्रमासाठी
आमचे श्री हरिभक्तीपरायण परमार्थ पथिक आणि कीर्तनकार प्रवचनकार उत्कृष्ट आणि अशा प्रकारे ज्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. जरा हात वरती दाखवा मला कोण आहे. हरिभक्तीपरायण डांगे महाराज. आणि संसारामध्ये राहून प्रपंच चांगल्या प्रकारचा करूनही परमार्थात तपस्वी जीवन ज्यांनी जगलं, जरा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जी परिक्रमा करण्यासाठी आमच्या सारख्यांनाही बहुतेक वेळेला वेळ आणि मिळत नाही, ती परिक्रमा आपण केली. अति सुंदर. तुमचे जे नातेवाईक तुमच्या सोबत आले होते ना, त्यांनी अधिक वर्णन करून मला सांगितलं. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमासाठी परमार्थ पथिक, परमार्थाची ज्यांना चांगल्या प्रकारची जाण आहे आणि परमार्थामध्ये जिथे दान धर्माचा विषय येतो, जिथे वेळ द्यायचा विषय येतो, धन आणि वेळ दोघं देण्यासाठी जे मागे पुढे पाहत नाही, हरिभक्तीपरायण आदरणीय आणि ढेपे महाराज हे या ठिकाणी विराजमान आहेत. त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तीपरायण परमस्नेही आणि संदीपजी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. मृदंगावरती साथ करत आहेत तुमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज. शिंदे का शेटे शिंदे बरोबर आहे ना, आम्ही आधी विचारलं. त्याचप्रमाणे आमचे मळेगाव थडी येथील भजनी मंडळ पूर्ण भजनी मंडळ आलेलं आहे. त्याबद्दल मळेगाव थडीचे आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण अण्णा दवंगे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरी दवंगे सर. कुठेच सर दिसत नाहीये, फोन आला आणि तुम्हीच दिसत नाहीये. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय लक्ष्मण अण्णाच नाहीये, तर त्यांच्यासोबत पांडुरंगजी महाराज एक आश्चर्य आहे. दोघं बंधू, दोघं नाही येथे तिघ आहेत. आमचे तात्या हरिभक्तीपरायण तात्यांचेच बंधू आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण अण्णा महाराज आणि त्यांच्याच शेजारी उभे त्यांचेच बंधू हरिभक्तीपरायण आमचे आप्पा महाराज. संपूर्ण घर त्यांचं पारमार्थिक आहे आणि समस्त कुटुंब पारमार्थिक, आणि त्यामध्ये इतके जण एकाच कीर्तनासाठी वेळ देतात. त्याबद्दल आणि श्री उपासनी कन्याकुमारी स्थान त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांना धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे नांदुरखी येथील भजनी मंडळ आहे, त्यामध्ये आमचे आदरणीय परमार्थ पथिक परमार्थप्रेमी दत्तू नाना महाराज वाणी. त्याचप्रमाणे साकोरी येथील भजनी मंडळ, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण निर्मळ पिंपरी येथील आमचे आदरणीय घोरपडे सर असतील. त्याचप्रमाणे निर्मळ पिंपरी येथील आमचे आदरणीय आणि नंदूभाऊ निर्मळ. त्याचप्रमाणे गावातील बाहेर गावातील कोणतं गाव शेजारचं राहता, त्याचप्रमाणे नांदुरखी, त्याचप्रमाणे दहेगाव आजूबाजूच्या समस्त आणि भजनी मंडळ जे उपस्थित असतील, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक भक्त मंडळी सर्वांना वंदन करतो. पुढे चालतो. विठ्ठला भगवान श्रीकृष्ण आणि भगवती श्री राधिकाजी यांच्यामध्ये जो संबंध आहे तो कशाचा संबंध आहे, कोणत्या प्रकारचा, मित्र भावाचा संबंध आहे. त्याचप्रमाणे एक राधा एक मीरा, मीराबाईंचा आणि भगवान श्रीकृष्णांचा जो संबंध आहे तो संबंध भक्त आणि भगवंत याच्या अंतर्गत मधुरा भावाचा संबंध आहे. भक्तीमध्ये काही भाव सांगितले आहेत. दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य आणि शांत हे 5 भाव भक्तिशास्त्रात सांगितले आहेत. त्यापैकी श्री मीराबाईंची जी भक्ती आहे ती मधुरा भावातली भक्ती आहे, माधुर्य भावातली भक्ती आहे. माधुर्य भावाचं वैशिष्ट्य असं आहे, भगवंत माझे पती आहेत आणि मी त्यांची पत्नी आहे. म्हणजे स्वतःला स्त्री समजायचं आणि भगवंताला पुरुष समजायचं, ही जी भक्ती असते हिला मधुरा भक्ती म्हणतात. तसाच भाव विदर्भ रत्न महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत परमादरणीय गुलाबरावजी महाराज, ही माधुर्य भक्ती आहे. स्वतःला त्यांनी ज्ञानेशी कन्या समजलं होतं. कोणती भक्ती, माधुर्य भक्ती आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या स्थानात आपण विराजमान आहोत या ठिकाणी श्री गोदावरी आईंची आणि श्री उपासनी बाबा महाराज यांच्यामध्ये जी भक्ती आहे, यांच्यामधला जो संबंध आहे तो सेव्य सेवक भाव संबंध आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, आपण गेल्या 2-3 दिवसापासून एका वाक्यावरती चिंतन करत आहोत आणि ती वाक्य आहे सहनशक्ती सद्गुरु भक्ती. साहेब तुम्ही 2 दिवसापासून नव्हते आणि तो विषय फार गाजला. सहनशक्ती सद्गुरु भक्ती.
गुरूंच्या आज्ञेमध्ये राहायचं आणि जे कष्ट पडतील ते सहन करायचे, मात्र त्यांची सेवा सोडायची नाही, अशा प्रकारचं. आणि श्री गोदावरी आईंचं जे व्रत होतं आणि त्या व्रतामध्येच गोदावरी यांनी आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं. तर अशा प्रकारे जो व्यक्ती आणि परमार्थामध्ये आपलं जीवन वाहून घेतो त्यावेळेला तो परमार्थात अंतरंगात मुरतो. अशाच प्रकारची एक गोपिका, एक गवळण आणि भगवंताशी समरस झाली आणि त्यामुळे ती भगवंताशी एकाग्र झाल्यामुळे तिच्या दैनंदिन व्यवहारिक जीवनात अस्तव्यस्तता निर्माण झाली. आणि जेव्हा ती तल्लीन झाली आहे, एकाग्र झाली आहे, भगवंताशी समरस झाली आहे, त्यावेळेला तिची ती अवस्था बघून, काय अवस्था व्यवहारात असते व्यवस्था, परमार्थात असते अवस्था, तिची अवस्था बघून व्यवस्थेत स्थित असणारे चलबिचल झाले. जेव्हा एखादा व्यक्ती साधना करतो, परमार्थाला लागतो, तेव्हा त्याला जर अवस्था प्राप्त झाली तर ती अवस्था व्यवस्थित राहणाऱ्यांना व्यवस्थित वाटत नाही आणि मग ते त्याच्या अवस्थेला गालबोट लावतात आणि त्याला सावध करतात. अशी जिला अंतरंग भगवान परमाशाशी समरस झाल्यामुळे अवस्था प्राप्त झाली, तिला व्यवस्थेशी समरस असणारे तिच्या जवळ जातात आणि तिला सांगतात, असं वेळेवानी काय करतेस तू? अगं तुला स्वतःचा आठव वगैरे आहे की नाही? आपली जात कोणती? आपलं कुळ कोणतं? असं सांगितल्यावर ती काय उत्तर देते? त्या दोघींचा संवाद अभंगाच्या पहिल्या चरणात. याती कोड माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे. भगवंताशी समरस झालेली, भगवत प्रेमामध्ये तल्लीन झालेली ती जी गोपिका आहे, ती जी गवळण आहे, आणि त्या गवळणीला जेव्हा इतरांनी विक्षिप्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिच्या जातीबद्दल आणि कुळाबद्दल आठवण दिली, तेव्हा तिनं स्पष्ट सांगितलं, याती कुळ माझे गेले. मला जातीबद्दल बोलताय तुम्ही, जात माझी हरपली, कुळ माझं हरपलं. लक्ष द्या,
साहेब, संसारामध्ये जात आणि कुळ असावं, प्रपंचात जात आणि कुळ असावं, परंतु जात आणि कुळ परमार्थात हे इतकं घुसलं. मला एकानं तारीख दिली, कीर्तनाला गेलो पांडुरंगा, मला काय म्हटलं, महाराज तुम्हाला जी तारीख दिली ना मी, तुम्ही आपल्या समाजाचे आहेत, आपली जात एक आहे म्हणून तारीख दिली. मला फार वाईट वाटलं की परमार्थ सुद्धा जातीच्या आधारावर चालतोय, हे महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे. विठ्ठला, अनेक मठ मंदिर यांच्यामध्ये सुद्धा जात घुसली. परंपरा टिकून राहावी याच्यासाठी सुद्धा जातीवरच लक्ष दिलं जातं. अति सुंदर. न पाहे याती कोणाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. कीर्तनाच्या तारखा जातीला बघून दिल्या जात आहेत. उत्तराधिकारी नेमताना जात पाहिली जात आहे. मग परमार्थ करणारे जर संसारिक आणि प्रापंचिक लोकांप्रमाणे वागत राहिले तर तुम्हाला स्वतः पारमार्थिक म्हणून घेण्याचा आणि इतरांकडनं पूजा करून घेण्याचा अधिकार अजिबात नाहीये. ज्ञानोबरांनी तुकोबरांनी जातीचा विचार नाही केला. आज समाजामध्ये जातीचं वादळ फार मोठं थोपवलंय. कदाचित ते प्रपंचात संसारातल्या लोकांमध्ये राहिलं तर त्याबद्दल मला काही जास्त चिंतन मांडण्याची किंवा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु जिथे देहाचाच विसर पडला पाहिजे, जात ही देहाची असते का आत्म्याची? जात ही देहाची असते. मग जातीला धरून जर आपण परमार्थ करायला लागलो तर आपण देहाभिमानी मानले जाणार आणि देहाभिमानी व्यक्तीला तत्वाची प्राप्ती होत नाही. जो देहाची चर्चा करतो त्याला तत्व मिळत नाही. लक्षात ठेवा. जात उत्तम कोणती? तुकोबारांना विचारा. उत्तम त्यायाती देवा शरण अनन्यागती, देवा शरण अनन्यागती, उत्तम त्या याती देवा शरण अनन्यगती. त्या जाती उत्तम आहे, ती जात उत्तम आहे ती जी जात देवाला शरण गेलेली आहे. देवाला शरण जाऊन आणि देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करताय ती जात उत्तम आहे. केवळ जातीयवादाने संसारही व्यवस्थित चालत नाही तर परमार्थ कुठे व्यवस्थित चालेल. आता राजकारण सुद्धा जातीवर आधारित आहे. परमार्थ सुद्धा जातीवर आधारित व्हायला लागलेला आहे. गुटबाजी तयार झाली, जातच नाही प्रांतभेद तयार झाला. प्रांतभेद हे अमक्या विभागाचे, ते ढमक्या विभागाचे. आणि मग परमार्थ करणारे संसारापेक्षा सुद्धा खालच्या, संसारिक लोकांपेक्षा सुद्धा खालच्या वृत्तीनं वागायला लागलेत. ही फार मोठी खेदाची बाब आहे. परमार्थात अंतरंग आणि भगवंताशी तल्लीन झालेला व्यक्ती त्याची जातीचा त्याला विसर पडतो. श्री अशोक नाना दंडवते, संचालक गणेश सहकारी साखर कारखाना, चेअरमन श्रद्धा सबोरी विकास सेवा यांचे आगमन झाले. त्यांचे अभिनंदन. फार मोठा त्यांचा सिंहाचा वाटा या संस्थेच्या आणि या स्थानाच्या विकासामध्ये. दंडवते साहेबांना मी वंदन करतो आणि पुढे चलतो. याती कोळ माझे गेले हारपोनी. जातीचा विसर पडला पाहिजे. त्या गोपिकेला जातीचा विसर पडला, कुळाचा विसर पडला.
जात आणि कुळ हे दोघे देहाशी संबंधित आहेत आणि तिने स्पष्ट सांगितलं मला देहाचाच विसर पडला आणि त्यामुळे देहाच्या संबंधित जी जात असेल जी कुळ असेल ते मी पूर्ण विसरले. या ते कुळ माझे गेले हरपणे. पांडुरंग महाराज नष्ट झाले असं म्हटलं नाही. जात आणि कुळ जर नष्ट झालं तर तो व्यक्ती जिवंत राहणार नाही, तो मरेल. जात आणि कुळ आहे परंतु मला ते त्याचं आठव नाही. आठव नाठव झाला स्वयमेव पांडुरंग. आठव नाठव गेले भावा भाव. नाठव गेले भाव. आठव नाठव गेले भावा भाव. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. आठव नाठव गेले भावा भाव. झाला स्वयमेव पांडुरंग. जातीचा आठव नसावा, कुळाचा आठव नसावा, पण काही काहींना आठव नाही, मला आठव नाही याचाही त्यांना आठव असतो. नाही समजलं. एक व्यक्ती आप्पा मला असं भेटला, महाराज हा पठ्ठा असा आहे, या पठ्ठ्याला कशाचाच अभिमान नाहीये. हा काय हा काय पठ्ठ्या, हा काय अभिमानच आहे. हा देहाभिमान आणि ही जी वृत्ती आहे ना ही अशी सूक्ष्म आहे. हिला हिच्यातून बाहेर येण्याकरता ईश्वर कृपा किंवा श्री उपासनी बाबा महाराजांसारख्या सत्पुरुषांची कृपा लागते. तेव्हाच व्यक्ती देहाभिमान अर्थात जाती आणि कुळाच्या अभिमानातून बाहेर येऊ शकतो. याती कुळ माझे गेले हरपोनी. कशामुळे? मला त्या परमात्म्याचं दर्शन झालं. त्या परमात्म्याचा उल्लेख करताना त्या गोपिकेने उल्लेख केला श्रीरंग. श्रीनाम लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली आणि तो श्रीरंग परमात्मा, त्याच्याशिवाय मी दुसरं जाणत नाही. अर्थात तिला दर्शन त्या परमात्म्याचं झालं पाहिजे असावं. श्रीरंगा वाचवणे आणून येणे आणि मग परिवारातले आणि नातेवाईक मंडळी सगळे तिला शिकवायला लागले आणि त्यामुळे ती सांगते तुम्ही मला किती शिकवलं तरी त्याचा परिणाम होणार नाही का. दुसऱ्या चरणात किती स्वर वाढवा नाही तर तुम्ही तरी चालू ठेवा. तिकडून वेगळा स्वर येतोय. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलीये. भगवंताशी समरस झालेली ती गोपिका सांगते साहेब मला तुम्ही आता जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या शिकवण्याचा फायदा होणार नाही. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा पुन्हा पुन्हा तेच शिकवून फायदा नाही. त्याचं कारण सांगते ते मी तया गोवळा रतलीये. मी त्या गोवळा अर्थात गायी वळणारा जो असतो त्याला काय म्हणतात गोवळा. ज्याने आपल्या गायी वळल्या वळवून आणल्या
इंद्रिय रूपी गायी ज्याने वळवल्या, अंतर्मुख केल्या, किंबहुना ज्याच्या ताब्यात आहे असा तो भगवान परमात्मा, त्याच्याशी मी समरस झाले. मी तया गोवळा रतलिये, म्हणजे समरस झाले, आम्ही एकरूप झालो, आणि त्यामुळे तुमच्या शिकवण्याचा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. ज्या स्थानात आपण हे काल्याचं कीर्तन करत आहोत, श्री उपासनी बाबा महाराज आणि श्री सती गोदावरी माताजी, जेव्हा श्री गोदावरी माताजी वयाच्या साधारण 9 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 10व्या वर्षात पदार्पण केलं आणि तेव्हा या स्थानामध्ये आल्या. या स्थानामध्ये आल्यानंतर बाबाजींचं दर्शन झाल्यावर त्यांना जणू काही अनंत जन्माची तपस्या साधना ज्यासाठी मी करत होते आणि ते माझे श्रीगुरु मला भेटले, आता मी त्यांनाच समर्थ झाले. आता मी परत माघारी परत माघारी संकट पडलं होतं. मलाच आठवत नव्हतं पूर्वार्ध काय. येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. अण्णा तुम्ही दररोज काकडा म्हणतात आणि त्या काकड्याचा परिणाम आहे. गडा जरी आवाज जरी गेला असला तरी पाठा पक्का आहे. आपल्या दोघांची कंडिशन परिस्थिती सारखीच आहे. आम्ही लगातार कथेमधली 7वी कथा करतात, आमच्या तात्यांना कल्पना आहे. आणि साहेब 7व्या कथेपर्यंत आणि दररोज जागरण वाढतं आणि त्यामध्ये दिवसा कीर्तन पण असतात, रात्री कथा. आवाजावर थोडासा दुष्परिणाम झालाय तरी देखील आपण गोड करून घेतायत, हे माझं सौभाग्य समजतो. श्री गोदावरी आई आणि जेव्हा बाबाजींच्या श्री उपासनी बाबाजींच्या दर्शनाला आल्यात, त्या समरस झाल्या. मी तया गोवाळा रतलिये, परत वापस गेला नाही. किती वो शिकवायला मज वेळ वेळा, मी तया गोवाळा रतलिये. त्यावेळेला इथे काही चांगली आणि अशा आता जशी परिस्थिती आहे सुखदायक, तशा प्रकारचं बांधकाम नव्हतं. छोटीशी झोपडी होती. त्यावेळेला आमच्या श्री आदरणीय आणि महान तपस्वी कन्याकुमारी श्री माधवीताईंना याबद्दल विशेष कल्पना आहे. त्या सर्वांमध्ये आणि वयोवृद्ध आहात, त्यांना याबद्दलची कल्पना जाणीव आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवहारिक कोणतीच सुविधा नव्हती. घरी श्री गोदावरी यांचे पिताजी मानाच्या नोकरीला रेल्वेमध्ये होते आणि घरी चांगल्या प्रकारच्या सुविधा होत्या. इथे कोणत्याही प्रकारची सुविधा बाह्य जगतातली कोणतीच सुविधा नाही. परंतु जे बाहेरच्या जगात आजपर्यंत मिळालं नाही ते श्री उपासनी बाबा महाराजांच्या प्रथम दर्शनात मिळालं आणि त्यामुळे आता मला वापस जाण्याची गरज नाही. आणि कदाचित अशा प्रकारे परमार्थात जो अंतरंग मुरला, परमार्थात भगवत प्रेमामध्ये तल्लीन झाला, त्यावेळेला जे परमार्थात मुरलेले नसतात अशा व्यक्तींना हे खटकतं. अरे घरी काय एवढा मोठा आणि बंगला गाड्या, काय मोठा मान होता आणि काय इथे वेड्यासारखा जीवन जगतायत, भिक्षावरती जीवन जगतायत, अशा प्रकारचे ते निंदात्मक आणि मुक्ती बोलतात. त्यावेळेला जो परमार्थात मुरलेला असतो त्या गोपिकेला असंच बोलायला लागले, अगं तुझ्या घरी केवढ्या सुविधा आहेत, खाण्याची पिण्याची आणि केवढी राहण्याची, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, आणि तरी देखील तू इकडे या सामान्य परिस्थितीत राहते. ती गोपिका सांगते, सामान्य भोग जाऊ द्या, शास्त्रात वर्णित 8 प्रकारचे भोग आहेत, ती भोग जरी मला दिले तर देखील मला त्याची खंत नाही. अष्टभोग भोगणी माती नाही काढ, अष्टभोग भोगणी माती नाही काढ, अष्टभोग भोगणी माती नाही काढ, अष्टभोग भोगणी माती नाही काढ.
प्रेम गोड येईल गे माये भक्ती प्रेम गोड येईल गे माये येईल गे माये भक्ती प्रेम गोड येईल गे माये किती शिकवाल मग वेळ वेळा 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 किती शिकवाल वेळ वेळा किती शिकवाल मग वेळ वेळा किती शिकवाल वेळ वेळा अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. तुम्हाला असं वाटतंय लाह्याने ते आवरलं जात आहे, कीर्तन आवरलं जाईल असा कृपया गैरसमज करू नका. ते तिकडे त्या पिशव्या सोडण्यासाठी नेत आहेत, कीर्तन संपवण्याची ती सूचना नाहीये. अष्टभोग 8 प्रकारचे भोग पांडुरंग महाराज. सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकम उदाव्रतम. हे 8 प्रकारचे भोग आहेत. हे जर सांगायला लागलो तर पुढे आपल्याला वेळ पुरणार नाही. त्याच्यातलं एकच सांगतो, गीतम तांबूल भोजनम. तांबूल म्हणजे विडा. विडा हा पानाचा विडा जो आहे तो साधकासाठी, लक्ष द्या, साधकासाठी भोग आहे. जरी व्यवहार क्षेत्रामध्ये आरोग्यासाठी चांगला असला तरी परंतु अष्टभोगामध्ये तांबूल नावाचा एक भोग मानला जातो. म्हणून आमचे बहुतेक परमार्थ पथिक साधक मंडळी तांबूलाचं सेवन करत नाहीत. आणि अशा प्रकारचे अष्टभोग जरी मला दिले तर ती गोपिका सांगत आहे, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. मला चाड राहिली नाही, त्याबद्दलचा छंद राहिला नाही. आणि त्याचं कारण असं आहे, भक्तिप्रेम गोड लिहिले गे माई. मी भक्तिप्रेम प्राप्त केलं आणि त्या भक्तिप्रेमाला विशेषण लावलंय महाराज. कोणतं विशेषण? गोड भक्तिप्रेम. भक्तिप्रेम कसं आहे? गोड आहे. आणि गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काम. देई मज प्रेम रूप गोड तुझे नाम सर्व प्रेम सर्व काळ देई मज प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ. भगवत प्रेम हे गोड आहे आणि अशा प्रकारचं गोड भगवत प्रेम मी प्राप्त केलं आणि त्यामुळे मला अष्टभोगाची चाड छंद आवड राहिली नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माय. किती व शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रतलिये. आणि मग तिला तिच्या आणि सहयोगींनी विचारलं, हे तुझ्या जीवनात नेमकं कशामुळे घडतंय? आता तू जर देवाशी समरस झाली तर वापस येऊ शकते ना, वापस येऊ शकतेस. ती सांगते, आता वापस येता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, तो परमात्मा माझ्या जीवीचा जिव्हाळा झाला. परखुमा देवी बरो जीविताची भाळा. परखुमा देवी बरो जीविताची भाळा. नांगरची जागा काही केल्या वेगळा मोहिक भागे. काही केल्या वेगळा मोहिक मागे. कितीवरती करबाट मग वेळो वेळा. कितीवरती करबाट मग वेळो वेळा. जात
गोवळा गोवळा मी तुझ्या प्रेमाला गातली मी तुझ्या प्रेमाला गातली किती मोठी गवाग किती मोठी गवाग पाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे माय. भगवंताशी समरस झालेली ती गोपिका सांगते आहे की मी आता भगवंताशी समरस झाले, तो माझ्या जीवीचा जिव्हाळा झाला. पांडुरंग महाराज इथला जो जिव्हाळा शब्द आहे याला दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करायला अडचण आहे. याचा समानार्थी शब्द शोधता येईल साहेब. सर तुम्ही आणि मराठी भाषेचे तज्ज्ञ आपले शेजारी बसलेले घोरपडे सर, याचा समानार्थी शब्द शोधता येईल, पर्यायवाची शब्द शोधता येईल, पण याच्याशी आणि सेम जसाचा तसा दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करायला अडचण आहे. जिव्हाळा आईचा बालकाच्या संबंधात जो असतो, मातीचा लेकराच्या संबंधात जो असतो तो काय जिव्हाळा असतो, तसं भगवंताचा भक्ताच्या संबंधाचा आहे तो जिव्हाळा. तो परमात्मा माझ्या जीवीचा जिव्हाळा झाला. बाप रखुमा देवीवर जीवीचा जिव्हाळा. आणि आता तो माझ्यापासून वेगळा होणार नाही. का होणार नाही? काही करा, काही केली या वेगळा न हे गे माये. बस तसंच घडलं या स्थानावरती. श्री गोदावरी आई श्री उपासनी बाबा महाराजांच्या दर्शनासाठी आल्या. दर्शनासाठी नुसत्या दर्शनासाठी आल्या होत्या, वापस जायचं होतं, परंतु इथं आल्यावर त्या समरस झाल्या, परत माघारी गेल्या नाहीत. काही केली या वेगळा नो हे गे माय. किती व शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रतलीये. अभंगाचा भावार्थ संपला असं समजून सर्वांनी व्यवस्थित बसून संप्रदायाच्या नियमानुसार पुरुष मंडळी हात वरती. विठोबा रखुमा विठोबा विठोबा
बाप रखुमा देवीवरू जीवेचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे माये किती ओ शिकवाड मज वेळ वेळा मी तया गोवळा रतलिये भागवत शेठ. आता हे काल्याचं कीर्तन आहे आणि अजून अर्ध झालं असं वाटतंय. अजून अर्ध्यापेक्षा जास्त शिल्लक आहे. बरोबर साहेब? नुसता रंगाचा भावार्थ झाला. अजून श्रीकृष्ण भगवंताचा जन्म व्हायचा आहे आणि भगवान श्रीकृष्ण काही चारायला जातील, त्याला किती तास लागतील ते माझ्या हातात नाही. चंद कल्पना आहे तुम्हाला? अण्णा टेन्शन करू नका, भूक तर लागली नाही ना? हा बस बस बस. आता तुमची जास्त काळजी आम्हाला घ्यावी लागते. तुम्हाला जास्त टेन्शन आलं तर आम्ही तुम्हाला आणि बंदी खाण्यात बंद करून देणार आहोत जर जास्त त्रास व्हायला लागला तर. पुष्कळ मंडळी जी आजपर्यंत नव्हती हे काही चेहरे आजच दिसतात मला. त्यांना माहिती आज बेत आहे, बेत. काही हरकत नाही, शेवटच्या दिवशी का होईना प्रसादासाठी आले. जो दिन का भुला भटका होता है वो सांझ को घर आ जाता है, तो दिन का भुला भटका नहीं माना जाता. तसं 7 दिवस नाही आलात, शेवटच्या दिवशी प्रसादाला जरी आलात तरी त्यांचेही या श्री उपासनी बाबा कन्याकुमारी स्थानामध्ये स्वागत आहे. फक्त पुढच्या वर्षापासून दररोज येत चला अशी नम्र विनंती आहे. आमचे निर्मळ पिंपरीचे सुद्धा आदरणीय घोरपडे सर, आदरणीय नंदू भाऊ गेलेत काय, हुशार मंडळी आहे. मळेगाव थडीचे पगाराच्याच दिवशी आलेत बहुतेक जण. आमच्या हरिभक्तीपरायण परमार्थ पथिक दत्तू नाना वाणी पाटील हे साहेब पहिल्या दिवसापासून आहे. एक दिवसही खंड पडू दिला नाही. नुसते एकटीच नाहीत, त्यांचा परमार्थाचा आणि जातीचा परिवार, माझी जातीचे मज भेटो कोणी, हे जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत ना, असे 60-70 विद्यार्थ्यांना ते जरी शिकवू शकले नाही तरी शिक्षकांना बोलवतात. कोण? आपले हरिभक्तीपरायण आदरणीय मारुती महाराज धमाले यांना बोलवतात आणि त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रियाज केला पाहिजे म्हणून आमच्या आदरणीय दत्तू नाना पाटील हे त्यांच्या समोर 4-4 तास बसून राहतात. ही फार मोठी खडतर तपस्या आहे आणि अशा प्रकारे आपल्या या परिसरामध्ये निश्चित कलाकारांचं आणि जीवन घडेल. मोठे कलाकार काही दिवसांनंतर. आंबा आज लावलेला आहे, आज फळं नाही मिळणार तुम्हाला नाना, परंतु भविष्यात या आंब्याला असे गोड फळे येतील, असे गोड फळे येतील की ही पंचकृषी चाखून उरतील आणि ते बाहेर पाठवण्यात येतील. विठाला 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 विठाल विठाल. साहेबांना कल्पना असेल, धन देणारे भरपूर सापडतात पण वेळ देणारे सापडत नाही. आणि तात्या आपले परमपूज्य वैकुंठवासी गुरुहरी बालेगुजी महाराज सांगायचे, देवाची प्राप्ती धन दिल्याने नाही, धन दिल्याने पुण्य होतं. धन दिल्याने काय होतं? पुण्य होतं. धन दिल्याने पुण्य मिळतं, धन दिल्याने पुण्य मिळतं, पण धनाच्या सोबत वेळ दिल्याने भगवंत भेटतो. जर भगवंत भेटावा असं वाटत असेल तर वेळ जरूर द्या. सकाळी मी इथं पाहिलं आपल्या इथे कृष्ण पूजा चालते. श्री उपासनी बाबा महाराज हे जरी विरक्त होते, अजून एक मुद्दा सांगावा असं वाटतं, कारण हे चॅनलवर जाणार आणि काही दिवसानंतर भविष्यात याला लोक पाहतील. उपासनी बाबा महाराज नेमके कोण होते? त्यांचं एकच वाक्य सांगताना पुढे सांगतो. श्री साईनाथ बाबा महाराज
अर्थात श्री शिर्डीचे साईबाबा, साईबाबांचे कृपा पात्र पट्ट शिष्य जर जगात पहिले कोणते असतील तर ते श्री उपासनी बाबा महाराज. हे लोकांना माहितीच नाहीये. आणि म्हणून मी जाता जाता सर्वांना एक निवेदन करतो, जसं पंढरपूरला गेल्यावर नुसतं पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर पंढरपूरची यात्रा सफल नाहीये, त्यासोबत पुंडलिकरायाचं दर्शन केलं तर पंढरपूरची यात्रा सफल आहे. त्याप्रमाणे शिर्डीच्या यात्रेला आले आणि उपासनी बाबा महाराजांचं दर्शन नाही घेतलं तर यात्रा सफल नाही. शिर्डीच्या यात्रेकरूंनी श्री उपासनी बाबा महाराज यांचं साकोरी लावून दर्शन घेणं आवश्यक. साकुरीच्या श्री उपासनी बाबा महाराजांचं दर्शन घ्या, नंतर साईनाथ बाबा महाराजांचं दर्शन घ्या. शिर्डीच्या यात्रेचं पुण्य फळ आपल्या पदरात पडेल. श्री उपासनी बाबा महाराज हे साईबाबांचे पट्ट शिष्य, पहिले शिष्य, आणि श्री साईबाबांनीच त्यांना या स्थानामध्ये पाठवलेलं होतं. फार मोठा इतिहास आहे. त्यावर 4 वर्षापूर्वी आमच्या आदरणीय कन्याकुमारी कालिंदीताई यांचा हा शुद्ध संकल्प पहिल्यांदाच त्यांनी कथा करवली आणि श्री उपासनी बाबा महाराज यांच्या जीवन चरित्रावर कथा झाली. त्याला साक्षी आमचे चंदूभाऊ डांगे आहेत आणि त्यांच्याचमुळे आपला परिचय झाला. मला ताईंनी सांगितलं बरं का चंदूदादा की चंदूभाऊंनीच तुमची आपली भेट करून दिली म्हटले. आणि चंदूभाऊंचे या सगळे 4 वर्षाचे जे कार्यक्रम झाले, या कार्यक्रमाच्या पाठीमागे चंदूभाऊंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामध्ये पहिल्याच वर्षापासून आमचे आदरणीय ढेपे साहेब आणि नुसती एकटेच नाही तर त्यांच्या सौभाग्यवती आणि इतर पारमार्थिक मित्र परिवारही त्यांच्यासोबत असायचा. पहिल्या वर्षी श्री उपासनी बाबा महाराजांची जीवन चरित्रावर कथा झाली. त्यानंतर मला वाटतं देवी भागवत झालं ना, त्यानंतर श्रीमद भागवतावरती कथा झाली आणि ह्या वर्षी श्री सती गोदावरी यांच्या जीवन चरित्रावर कथा झाली. पुढच्या वर्षी जे कोणी कथाकार महाराज येतील आणि त्यांच्याकडून श्री उपासनी बाबा महाराज यांच्या जीवन चरित्रावर कथा होणार आहे. एखाद्या दिवशी मी सुद्धा ऐकायला जरूर येण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदम 5 वर्षासाठी खुर्ची दडप करू नये, ती दुसऱ्यांसाठी सुद्धा खाली केली पाहिजे. आपण जर जागा आरक्षित केल्या विनाकारण तर बाकीच्यांना अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून जर मला कोणी सांगितलं ना तर मला इतके वर्ष कार्यक्रम करायचा आहे, ते मी सध्या बंद केलेलं आहे. कारण इतरांना सुद्धा या स्थानाच्या दर्शनाचा लाभ मिळाला पाहिजे आणि इतरांनाही ती संधी मिळाली पाहिजे, असा माझा व्यक्तिगत आणि विचार आहे, व्यक्तिगत हार्दिक मनशा आहे, इच्छा आहे. पुढच्या वर्षी आमची आदरणीय कन्याकुमारी आणि कालिंदीताई यांनी मला सांगितलं की पुढच्या वर्षी आपल्याला श्री उपासनी बाबा महाराज यांच्या जीवनचरित्र कथेवर आणि जीवनचरित्र कथा लावायची आहे. श्री उपासनी बाबा महाराज यांचं जीवनचरित्र कथन पुढच्या वर्षी करायचं आहे आणि पुढच्या वर्षाची तारीख याच कालखंडामध्ये राहणार. तिथीवरती हा विषय असतो. नृसिंह जयंतीच्या अगोदर आणि हा कार्यक्रम सुरू होतो, नृसिंह जयंतीनंतर संपवतो. ती तारीख पुढच्या वर्षाची अजून जाहीर केलेली नाही, परंतु पुढच्या वर्षी निश्चित श्री उपासनी बाबा महाराज यांच्या जीवन चरित्रावर कथा होणार, हे निर्विवाद सत्य आहे. आणि आपण पुढच्या वर्षासाठी सुद्धा आतापासून सादर आमंत्रित आहात. नांदुरकेकर महाराज मंडळी, आपण गायनाचार्य महाराज, मृदंगाचार्य महाराज आणि गावातली मंडळी, नांदुरकेकर, त्याचप्रमाणे मळेगाव थडीचे एकच दिवस आलेत. अण्णा पुढच्या वर्षी तुम्हाला दररोज यावं लागेल, पण तुमचा सप्ताह असतो, काय करणार. तुमचा कार्यक्रम आता आम्ही कसा घ्यायचा बाई, ताईंनी दिलं ना सांगू ना मला. मग आता तुम्ही तो समजवता करा, कोणत्या पक्षाशी गठबंधन करायचं ते तुम्ही ठरवा, नंतर मला कळवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, म्हणून तर मी इथं सांगतो ना, पुढच्या वर्षी इथं कोणीतरी महाराज येतील, त्याच्यामुळे मला आता असं सांगावं लागत आहे. असतो काल्याचा कीर्तन. अण्णा असं नका अण्णा, अशा प्रकारचं धर्मसंकटात टाकू नका आम्हालाही आणि मळेगाव थडीच्या मंडळींनी. हे स्थान अत्यंत चैतन्याने जे ध्यान करतात त्यांना इथे विशिष्ट चैतन्याचा अनुभव येतो. जसं एखाद्या खोलीमध्ये अत्तराचा स्प्रे मारला असेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या असतील तर तिथे त्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर एक सुंदर आणि सुगंध येत असतो. त्याप्रमाणे ही श्री उपासनी बाबा महाराज आणि श्री गोदावरी यांनी साधना केलेली भूमी आहे. या भूमीत आल्यानंतर येथे एक वेगळ्या प्रकारचं वलय असतं.
जो व्यक्ती त्याच्याशी तदाकार होतो त्याला त्या वलयाचा अनुभव येतो. श्री सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी आल्यानंतर एक तरी अनुभव जरूर येतो की त्याला बाहेर ज्या वेदना होत असतात त्या वेदनांचा इथे असताना काही काळ निश्चित विसर पडतो. हा माझा अंतरंग आत्मविश्वास. आणि मी कालही कथेत सांगितलं संध्याकाळच्या की श्री उपासनी बाबा महाराजांनी सांगितलं, मी जरी येथे देहाने नसलो तरी पण मी नाही असे नाही, मी सदैव आहेच. जे मला ज्या वेळेला हाक मारतील मी त्यावेळेला त्यांच्यासाठी सदैव येणार आहे. आणि श्री आईंनी सुद्धा हेच सांगितलं, जे या ठिकाणी आल्यानंतर वंदन करतील मनोभावे आणि त्यांच्या दुःख निवृत्तीची प्रार्थना करतील, जर त्यांची भावना श्रद्धा मनापासून असेल तर त्यांना त्यांच्या श्रद्धेनुसार निश्चित फळ मिळेल. हे निर्विवाद सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर सांसारिक कामना जरी आपण घेऊन आलात त्या कामनाही पूर्ण होतील. त्याला म्हणतात भुक्ती. कोण काय म्हणतात त्याला? भुक्ती. सांसारिक इच्छा त्या पूर्ण झाल्या, त्या व्हाव्यात याची जी अपेक्षा असते तिला कोणती अपेक्षा म्हणतात? भुक्ती. आणि मला संसार नको, मला संसाराच्या पलीकडचं परमतत्व पाहिजे, त्याला म्हणतात मुक्ती. भुक्ती आणि मुक्ती दोन्ही येथे मिळतात, ज्या पंढरपूरला मिळतात. भुक्ती मुक्ती भुक्काचं सारखी. बस 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 आपल्याकडे भेट नाही आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं काल्याचं चरित्र सांगताना संपवतो. भगवान परमात्मा गोकुळामध्ये म्हणजे मथुरेत जन्म झाला. नंदबाबांनी आणि गोकुळामध्ये वसुदेवांच्या द्वारा त्यांना गोकुळामध्ये पोहोचवण्यात आलं. नंदबाबा यशोदामाईने त्यांचा सांभाळ केला. भगवान हळूहळू मोठे व्हायला लागले आणि भगवान मोठे झाल्यानंतर त्यांच्या लीला चरित्राला प्रारंभ झाला. त्या विशेष रांगण्यापासून झाला. रांग तरंगणी चोरितलोनी, रांग तरंगणी चोरितलोनी, तरंगणी चोर कलोनी. भगवान परमात्म्याच्या चरित्राची विशेष सुरुवात झाली रांगण्यापासून. ते रांगतायत कसे? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत वेळ झाला म्हणून कलाकार याला नाही गात, म्हणून असं सोडून देत पुढे चालत. आणि भगवंत अजून मोठे झाले, चालायला लागले. चालता चालता फिरता फिरता शेजारणी आणि ज्या गवळणी होत्या त्यांच्या घरी जात होते. एकीनं अशाच प्रकारची सुंदर रांगोळी काढायला सुरुवात केलेली होती. इथे जी रांगोळी काढते कोण आहे ती बालिका? उभी राहत कॅमेरामॅन. ह्या पोरीने पूर्ण 7 दिवस पर्यंत अतिशय सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढली. त्याबद्दल टाळ्यांच्या गजरात अभिनंदन. अशीच रांगोळी काढण्यासाठी आणि त्या रांगोळी घरातून आणली. रांगोळी काढायला सुरुवात केली. तेथे भगवान पोहोचले. पोहोचल्यानंतर तिची स्तुती करायला लागले. वा, तो छान रांगोळी काढायला सुरुवात केली. कृष्णा, दररोज मी फक्त ब्लॅक अँड व्हाईट काढत होते, आता मी 4 कलर काढणार. समजलं तुम्हाला? आता त्याच्यामध्ये रंग भरणार, जसे इथे रांगोळीत रंग भरले. आणि मग ती रंगाच्या डब्यात घ्यायला गेली आणि रंगीबेरंगी रांगोळी काढली. आणि भगवंताला म्हणायला लागले, कृष्णा, रांगोळी कशी आहे? अतिशय सुंदर, फार छान. आताच्या भाषेत व्हेरी नाईस, बेस्ट. कृष्णा, असंच नाही, ही जी रांगोळी आहे ना, ही रांगोळी आहे ना, मी राहतेच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन शिकून आलेली आहे. कोणी जर स्तुती करायला लागलं ना, व्यक्तीने एवढं फुलून जाऊ नये, बेडकानं एवढं फुगू नये की फुगता फुगता बेडूक फुटूनच जाईल. मी ना राहत्याच्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन शिकून आले आणि मी तिथे ना कोर्स केला. कोर्स पण नाही. आणि मी असं नाही, अरे ही तर आज सामान्य रांगोळी काढली. मी अशी रांगोळी काढते ना, अख्खं साकोरी, अख्खं राहता नाही नाही नगर जिल्हा सुद्धा माझ्या रांगोळीवर भारावून जातो. अशा प्रकारची रांगोळी मला येते. जगात अशी रांगोळी कोणालाच येत नसेल. असा अभिमान करू नये. सर्व गुण संपन्न भगवंत आहे.
लक्ष द्या. आणि भगवंताने काय केलं मग तिला सांगितलं बाजूला हो, जरा मला तुझ्या रांगोळीचं नीट निरीक्षण करायचं आहे. आताच्या भाषेत मला तिचा फोटो घ्यायचा आहे. बाजूला हो. तिला बाजूला केलं आणि भगवंताने त्याच्यावर काय मारली, अष्टदळ काढिले अंगणी अन्न पुढे बोला त्यावरी मोती तुम्ही बोला आता, कारण प्रमाण तुम्ही दिलेलं आहे. भगवंताने त्याच्यावर लघुशंका केली. ऐका, बहुतेक जण या लीलेबद्दल संशय घेतात. पहिल्या दिवशी लीला शब्दाचा अर्थ काय सांगितला होता लीलाताई? लीला म्हणजे काय? मोठी माणसं लहानांप्रमाणे जे कार्य करतात त्याला काय म्हणतात? लीला म्हणतात. भगवान मोठे तर देखील लहान मुलांप्रमाणे कार्य केलं त्या रांगोळीवरती. भगवंतानी त्या रांगोळीवरती लघुशंका करावी. अरे तुमचा कृष्ण काय बावळट आहे आणि ते तुम्ही कलशस्थानी असणाऱ्या काल्याच्या कीर्तनात सांगावं. अरे रे रे, आपल्याला नाही आवडलंय. ऐका, त्याचा अर्थ काय जरा समजून घ्या. रांगोळी काय? रांगोळी आहे संसाराचं प्रतीक. मी फार सुंदर संसार केला जो माझ्या मायबापाला नाही जमला, माझ्या गुरूंना नाही जमला, माझ्या गुरूंच्या गुरूंना इतका आश्रम व्यवस्थित नाही चालवता आला, पठ्ठानं इतका व्यवस्थित चालवला. ही रांगोळी आहे. लक्षात आलं का? माझ्या गुरूंना पण नाही जमला आश्रमाची उन्नती, माझ्या गुरूंच्या गुरूंनाही नाही जमली, माझ्या आजोबालाही इतका सुंदर संसार जमला, माझ्या बापालाही नाही जमला, गावात असा चांगला संसार कोणालाच नाही जमला, इतका चांगला संसार पठ्ठानं केला. ही रांगोळी. आणि जेव्हा मी चांगल्या प्रकारचा संसार केला, चांगल्या प्रकारचा संसार केला, अशा प्रकारचा अभिमान जेव्हा जीवरूपी गोपीला होतो तेव्हा भगवंत म्हणतात, तुझा तो संसार म्हणजे माझ्या 3 धारा मारायची जागा आहे. लक्षात ठेवा. देवाच्या दृष्टीने हा जो संसार आहे, मेकांशेन स्थितो जगत अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. भगवंताच्या दृष्टीने हा जो संसार आहे हा अत्यंत सामान्य आहे, तो अत्यंत छोटा आहे, फारच लहान आहे. त्या व्यक्तीला असं मी म्हणतो, जो म्हणतो ना हे जे सगळं आहे ना मी शून्यातून निर्माण केलं, माझ्या आजोबांचं आणि वडिलांचं काहीच नव्हतं, आम्हाला अंगावर पंघरायला घालायला सुद्धा कपडे नव्हते, हे सगळं पठ्ठ्यानेच निर्माण केलं. मी त्याला असं म्हणतो, साहेब घर तू बांधलं बरोबर आहे, घर बांधण्यासाठी जमीन विकत घेतली बरोबर आहे, ती जमीन विकत नाही घ्यायला पाहिजे होती, तू ती स्वतः तिचं मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना? तू स्वतःच वापरतोस, तुझ्या आई वडिलांचं तुझ्या आजी आजोबांचं काहीच नाही तुझ्याकडे. आणि एवढं एक काम करतो, आता आजपासून देवाची हवा घेऊ नको श्वासासाठी, स्वतःची हवा तयार करा. ती हवा घे, भामट्या लगेच हवा निघून जाईल तुझी. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मागोटे. हा, माणसाचे देव चालवी अहंता, मीची एक करता. म्हणून हे रांगोळी आहे. आणि भगवंताने त्या रांगोळीवर अशा प्रकारची आणि त्याची विडंबना केली. भगवान अजून थोडे मोठे झाले, चालते फिरते झाले आणि भगवंताने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला. नारायणी अवतार. आपले जे बालगोपाळ मंडळी होते, अण्णा आम्ही वेळेवर संपवतो, तुम्ही दिलेला वेळ आहे, आता ज्या वेळेला संपेल तो आमच्या अण्णांनी, बावक्या अण्णांनी दिलेला वेळ समजायचा. त्यांनी माझ्या कानात सांगितलं, तुम्हाला ऐकू नाही आलं. भगवंताने गोपाळांकडे पाहिलं, धर्मकार्य करायचं आहे, दुष्ट दुर्जनांना मारायचं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं श्रीराम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांना मारायचं आहे आणि त्यासाठी आपले जे सहकारी असतील ते धष्ट पुष्ट बलशाली बलाढ्य असले पाहिजे. गोपाळांकडे पाहिलं, ते असे अशक्त होते. नायमात्मा बल हे नाही ना लभ्य, आणि त्यांना सशक्त बनवायचं होतं. आणि सशक्त बनवण्यासाठी त्यांची विचारपूस केली, अरे तुमच्याकडे दूध दही, घरी दूध दही नाही आहे, मग तुम्ही खात नाही? आवडत नाही? आवडतं पण घरी शिल्लक राहत नाही. कुठं जातं? बाजाराला. निर्यात होते, निर्यात.
गावात घरात काहीच राहत नाही, सगळं गोकुळातलं. आणि जे गोरस आहे ते सगळं मथुरेला जात असतं, त्यामुळे घरी काहीच राहत नाही. भगवंताने सांगितलं तुम्हाला मी आता पोटभर खायला देणार, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. आणि भगवंतानी गवळणी चालल्या होत्या मथुरेच्या बाजाराला. त्या मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणींना अडवलं. कोण कोण होत्या त्या? गंगा यमुना चंद्रावळी आल्या त्या ग साऱ्या जणी. उशीर होतो बाजाराला, चला ग चला, वाजवू नका, त्यातले गवळण नाहीये, तुम्ही तयार होते. भगवंतानी त्या गवळणींना अडवलं. गवळणीचा थाट मृदंग वादक महाराज अतिशय सुंदर छान वाजवत आहे, गोड आणि मधुर. भगवान गवळींना अडवतात. पुढे चालल्या मथुरेच्या बाजाराला. जायचं नाही आजपासून, वापस फिरा. समजदार होत्या, वापस फिरल्या. पण पांडुरंग महाराज एक गोपिका असे होते, ते वापस नाही फिरले. मी जाणार विकायला. नाही ऐकलं कृष्ण भगवंताचं. भगवान म्हटले हिच्याच घरी जायचं चोरी करायला. गोपाळांना सांगितलं आज चोरी करायला जायचंय, तुम्ही आज घरी जेवायचं नाही. गोपाळ उपवाशी संध्याकाळी जेव दिलं नाही, रात्रीच्या वेळेला निघाले, चोरी करण्यासाठी जात आहेत. गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा बरोबर असताना काही गोपाळ पुढे पडाले. ए कुठे चालला चोरी करायला? कोणाबरोबर? तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर यायचं ना? यावला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या सोबत यायचंय ना तर पुढे जाऊ नका, माझ्या मागे या. मग मागं आल्यावर तू एकटा खाऊन टाकशील. नाही नाही, आजी देतो पुरे म्हणाल तोरे. घर पाहून एकांताचे नवविध, नवनीताचे एकांतचं घर पाहिलं. 9 प्रकारची भक्ती ज्या घरात होती त्या घरात शिरले. रात्रीची वेळ आहे, वेळ कमी आहे म्हणून संक्षिप्त सांगतो. तिथं जे मडकं होतं शिंके लावी येले दुरी, होतो तिघाचे मी भरी. भगवंत त्या गोपाळांच्या वर उभे राहिले. लक्ष द्या, त्या मडक्यातलं लोणी काढलं. ते लोणी काढल्यानंतर काय केलं? त्याला खाल्लं नाही, त्याला काय केलं? खाऊ घातलं. कोणाला खाऊ घातलं? साहेब ज्यांच्यावरती उभे होते त्या गोपाळांना खाऊ घातलं. याचा अर्थ काय आहे का? राजनैतिक क्षेत्रात वावरणारे अण्णा तुम्ही पण लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे, इथे फार मोठी राजनीती भरलेली आहे. भगवान श्रीकृष्ण हे नेता. नेत्याला मडक्यापर्यंत म्हणजे सरकारच्या दरबारापर्यंत कोण पोहोचवतो? मतदाता. बरोबर आहे ना? मतदात्याने जर मतदान दिलं नाही तर नेता सरकारच्या नियुक्त खुर्चीवर उभा राहू शकणार नाही, तिथे तो स्थिर राहू शकणार नाही. मतदाते गोपाळ, मतदाते भगवान श्रीकृष्ण नेते. आणि हातात जे लोणी येते ते शासकीय योजना असते, त्यांना येते ते शासकीय योजना रूपी लोणी जेव्हा नेत्याच्या हातात येते तेव्हा त्यांना घरचे बँक बॅलन्स नाही वाढवायचे असते, ते ज्यांनी आपल्याला मत दिलेले असते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे असते. असं याच्यात राजकारण आहे, लक्षात ठेवा. आणि मग भगवंतानी ते जे लोणी होतं साहेब, ते लोणी काढलं. पहिल्यांदा खाल्लं नाही, पहिल्यांदा ज्यांच्यावर उभे होते, ज्यांनी उभं ठेवलं होतं त्यांना खाऊ घातलं. आणि मग ते गोपाळ तृप्त झाले. शेठ कुठे आहेत? लक्षात आलं का? पारायणावाले सेठ लक्षात आलं ना तुमच्या? हा, तो खाऊ घालतो, खात नाही स्वतः, जसं तुम्ही खात नाही खाऊ घालतात वार्डातल्या लोकांना. ते गोपाळांना पोटभर खाऊ घातलं. गोपाळ तृप्त झाले, ढेकर द्यायला लागले. कोरडे का शेतना पण आणावे लागतील, मला कीर्तन संपवायचं आहे. कृष्ण आता नको, पुरे पुरे आता. भगवान खाली उतरले. गोपाळांना लोणी कसं होतं? काय आम्हालाच विचारतोस तू नाही खाल्लं? नाही मी नाही खाल्लं. का नाही खाल्लं? मी खाण्यासाठी आलोच नाही. मी कशासाठी आलेलो आहे? खाऊ घालण्यासाठी आलेलो आहे. लक्ष द्या इकडे. मोठ्या व्यक्तीने स्वतः खायचं नसतं, आधी इतरांना द्यायचं असतं.
आणि मग त्यांच्या हातून प्रसाद घ्यायचा असतो. भगवंताने सांगितलं मी नाही खाल्लं. मग कृष्णा नाही खात का तू? नाही का तुला भूक? मला भूक होती, पण तुमची तृप्ती झाली त्याच्यात माझी तृप्ती झाली, मला वेगळं खाण्याची गरज नाही. पण कृष्णा तुला आमच्यासाठी थोडं खावं लागेल, काढणं जरा तिथून लोणी. भगवान म्हटले तिथलं नाही खात मी. मग कुठलं खातोस? एक फार लहान कमी उंचीचा बाळ होता गोपाळ, त्याला जवळ बोलवलं. त्याच्या तोंडाला जास्तच लोणी लागलेलं होतं आणि त्याच्या तोंडाचं लोणी भगवंतानी पुसलं. त्याला असं वाटलं माझ्यावर अधिक प्रेम आहे आणि म्हणून माझं तोंड साफ करत आहे. बरोबर समजताय साहेब? ते माझं तोंड साफ करताय. भगवंताने त्याच्या तोंडाचं पूर्ण लोणी हाताने पुसलं आणि पुसल्यानंतर फेकलं नाही, झटकलं नाही, ते लोणी चाटायला सुरुवात केली. गोपाळाने हात पकडले. कृष्णा आमच्या तोंडाचं उष्ट खातोस, आम्हाला नरकात जावं लागेल. तेव्हा भगवान काय म्हटले? तुम्ही मला तन मन धन सर्वस्व केले समर्पण, तुमचे उष्ट मिळणं हे माझे परम भाग्याचे लक्षण. तुमचं उष्ट मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. अरे तुम्ही स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही, तुमच्या जीवनाचा विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जनधन माता पिता श्री उपासनी बाबा महाराज आणि श्री गोदावरी आई यांच्या चरणारविंदी मी सर्वांच्या वतीने एक प्रार्थना करतो. आम्हाला जास्त मोठे पद, अधिक मान मान्यता आणि अधिक धन दौलत नाही दिली तरी चालेल, परंतु त्या गोपाळांच्या जीवनामध्ये भगवंताबद्दल जे प्रेम होतं त्याच्यातलं काही अंशात प्रेम आमच्या अंतःकरणात येऊ द्या. आमचं जीवन निश्चित धन्य आणि सफल होईल, हे निर्विवाद सत्य आहे. तेवढ्यात ती जी गोपिका होती ज्या घरात चोरी करत होते अण्णा, तिला जाग आली. आणि तिला जाग आल्यानंतर कोण आहे? भगवंताने दरवाजा उघडून दिला. गोपाळाने सांगितलं पळा रे. गोपाळ गेले पळून. आणि ती गोपिका पाहते कोण आहे? भगवान मुद्दाम तिच्या जवळ जातात. असं लांबून मी आहे. तेवढ्यात ती हात पकडते. तू कारट्या, तुझ्या आईच्याकडे नेते तुला. मुद्दे मला सहित पकडला. भगवान काय करतात? नाही ग नाही. एक हात भगवंताचा पकडलाय, दुसऱ्या हातात भगवान श्रीकृष्णांच्या दुसऱ्या हातात लोण्याचा घोडा आहे. परमपूज्य श्री बालयोगीजी महाराज सांगायचे ना, तात्या तुम्ही ऐकलं साहेब, दुसऱ्या हातात श्रीकृष्ण भगवंताच्या हातात लोण्याचा घोडा आहे आणि एक हात कोणी पकडलाय? त्या गवळणीने पकडलाय. भगवंताने तिला विनंती केली माझा हात पकडून नेऊ नको, माझी आई मला मारेल. नाही, मला नेऊ नको, माझी आई मला मारेल. आणि तिच्या तोंडावर बोलता बोलता तो जो दुसऱ्या हातात लोण्याचा घोडा होता ना, त्याच्या तोंडाला तिला असं लावून दिला. तिला त्याचं भानच नाही राहिलं. आणि केव्हा लावला तो? जेव्हा ती ओढत घेऊन चालली ना तेव्हा लावला. थोडंसं अंतर राहिलं घराचं यशोदामाईचं, तिच्या तोंडाला लावलं. तिला भानच नाही राहिलं. एवढी ती तल्लीन झाली की आता तुझी तक्रार यशोदा आईकडे करते. आणि तिच्या तोंडाला भ्रवंडी लागलेला आहे. आणि भगवान तिची विनंती करतात. तेवढ्यामध्ये ती पोहोचली यशोदामाईच्या नंदबाबाच्या वाड्यासमोर. यशोदामाई आली. काय पाय तुझ्या कृष्णानं चोरी केली, लोणी खातोस? भगवान श्रीकृष्ण पुढे आले. तिनं हातच पकडलाय. आई खरं सांग, आई खरं सांग, लोणी मी खाल्लाय का हिनं खाल्लाय? तेव्हा यशोदामाई तिला रागावली. तुम्ही ठाईच्या उढाळा गे, हा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, आणि तुम्ही माझ्या कृष्णावरती आळ घेता. अशी भगवान श्रीकृष्णाच्या या खोड्या आणि छोटी त्या गवळणी वैतागल्या. आणि त्यांनी यशोदामाईला सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदामाईने सांगितलं कृष्णा आता तुला इथे राहता येणार नाही, तुला जायचंय उद्या जाई राणा सभे घेऊन. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळी रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळी रानात या. घेऊन सारे गोपाळी रानात या, रानात या तुम्ही रानात या रे, रानात या तुम्ही रानात या रे. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळी रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळी रानात या. भगवंत गाई गोपाळ घेऊन, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई चरतायत, गाई चरता चरता खेळ खेळण्यात रंग. भक्ती भक्ती भक्तोर त्रिगुण खेळ मांडू, भक्ती भक्ती भक्तोर त्रिगुण खेळ मांडू, खेळ विठी दांडू कोरा, खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू कोरा.
मांडू अबक तुबक टिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक तुबक टिबक पोर त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू हमामा हुमरी विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना बरी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळता खेळता खांदी भार ओटी भूक काय खेळायाची सुख गाई लांब गेल्या होत्या चला वळू गाई बैसू जेऊ गाई वळवून आणल्या एका ठिकाणी बसले शिदोऱ्या सोडल्या त्या कालवून तयार केला त्याला म्हणतात काला तो काला कसा वाटताय बिभ्रत वेणम जठरपटय शून्य वेत्रेचे कक्षे वामे पाणो मसरण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपन सोरुदो हासयन् नर्म विश्वैः स्वर्गे लोके मिष्यति बुभुजे यज्ञभुग्बाल केली पुंडली कवरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सती गोदावरी उपासनी बाबा महाराज श्री सच्चिदानंद साईनाथ बाबा महाराज की जय ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री उपासने बाबा महाराज यांच्या 152व्या जयंती निमित्ताने श्री सती गोदावरी आई यांच्या जीवनचरित्र कथेची आणि आजच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ साकोरी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो मृदंगाचार्य महाराज विणेकरी गायनाचार्य सगळे महाराज मंडळी आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही पांडुरंगजी महाराज जळगावकर या संस्थांचे आणि मॅनेजर साहेब त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले अनेक भाविक भक्त त्यामध्ये आमचे आदरणीय परमार्थ पथिक ढेपे साहेब त्याचप्रमाणे आमचे चंदूभाऊ डांगे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय दत्तू नाना वाणी ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिकत आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो सर्वांनी एक ठिकाणी यावे बैसो जेवू एके ठाई अनेक विचाराची मंडळी जेव्हा परमार्थ करायला निघतात तेव्हा आपापले मतमतांतर बाजूला ठेवतात आणि एका ठिकाणी एकत्र येतात हा एकमताचा जो होतो एक विचाराचा जो होतो त्याला म्हणतात काला आणि आपली जी श्री गोदावरी यांची जीवनचरित्र कथा झाली ती समस्त ग्रामस्थ साकोरीकर आणि त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील भाई भक्त यांच्या एक मताने यांच्या एक जीवपणाने आणि या ठिकाणी ती संपन्न झाली सर्वांना मी धन्यवाद देतो ज्यांनी या कार्यक्रमामध्ये तन मन धनाने जी काही सेवा केली असेल श्री माताजींच्या आणि श्री बाबाजींच्या चरणारविंदी ती समर्पित झालेली आहे श्री माताजी आणि बाबाजी यांनी ती स्वीकारलेली आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे ज्या माता भगिनींनी दररोज या आम्हाला आमच्या भजनी मंडळाला 20-25 जणांना दररोज नाश्त्याची सेवा दिली त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो भगवान परमात्मा आणि श्री उपासनी बाबा महाराज श्री गोदावरी आई आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धनधान्य संपन्न ठेव अशी प्रार्थना करतो ज्यांनी ह्या तरुण पोरांनी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली नाही असं बोललं तर वावगं ठरणार नाही साकोरीच्या तरुणांचा नादच खुळा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यांनाही मी धन्यवाद देतो ज्या बालिकेने रांगोळी काढली तिला बक्षीस देण्यात येत आहे तिने त्याचा स्वीकार करावा नाव सांगा मला नाव स्वप्नशिला दानापुणे टाळ्या काल आपण प्रश्नोत्तराच्या वेळेस कोणती एक छोटी मुलगी होती तिला बक्षीस न मिळता ती परत गेलेली अशी कोणती मुलगी काल होती तर बारीक छोटी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जी मुलगी आलेली होती चला या येत आहे काल्याचा अभंग तोपर्यंत या तिला या ठिकाणी कोणाकडनं नांदुरखे ग्रामस्थांच्या वतीनं
नांदोरखे ग्रामस्थ यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. धन्यवाद. या मुलांकडे तुळशीच्या माळा जर कोणाला अपेक्षित असतील तर गळ्यामध्ये ज्यांना तुळशीच्या माळा धारण करायच्या असतील, नवीन आणि माळकरी बनायचं असेल त्यांनी घ्याव्यात ज्यांच्याकडे, आणि कोणी माळकरी बनवू इच्छित असेल त्यांनी आपल्या घरी संग्रहित माळा ठेवण्यासाठी या विद्यार्थ्यांकडे संपर्क साधावा. दहीहंडीचा अभिनय शिंके लावी येले शिंके लावी येले तुरी होतो की हाची मेघरी आवाहतीच्या धारा धारे दोही रामोपरा तुका म्हणे हाती खोका दिखवडे देका घंटे घरीला पुरुषामणी अवघाजनी प्रकाश वाकुमिया ब्रह्मादिका तुका म्हणे हो मंगळी सर्वांनी जी काही कलाकार मंडळी आहेत, गायनाचार्य पालघर मंडळी सर्वांनी स्टेजवरती काही वेळ बसून घ्यावे. त्यानंतर खाली श्रवण करण्यासाठी जे श्रुती मंडळी असतील त्यांनी जागेवरती पंक्ती धराव्या. आपल्या सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी जागेवरच मिळणार. हे बघा, सर्वांना नम्र विनंती आहे, पूर्व पश्चिम नेहमीप्रमाणे त्या पंक्ती धरायच्या आहेत आणि खाण्याचा प्रसाद सुद्धा पंक्तीतच आपल्याला मिळेल. धावपळ करू नका.